सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्या निवृत्तीनंतर मिळणारी सर्व देयके देण्यात येऊ नयेत असे तक्रार निवेदन कामगार मंत्री आकाश फुंडकर व प्रधान सचिव कुंदन मॅडम कामगार आयुक्त डॉक्टर तुमोड यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू गारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। कामगार मंत्री कामगार आयुक्त प्रधान सचिव यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्यायचं सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस नोंदणी वाढवून खऱ्या बांधकाम कामगारांवर अन्याय केलेला दिसून येत आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यामधील खरे बांधकाम कामगार हे 28 शासकीय कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत। सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दलाल एजंट यांच्याद्वारे बोगस बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात तयार केलेले दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत कामगार संघटनांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार केलेला आहे। त्यासंबंधी अप्पर आयुक्त पुणे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे सचिव विवेक कुंभार यांना सविस्तर तक्रार दिलेली आहे। जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांनी सोलापुरात सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून कामगारांना न्याय मिळवून देण्यापेक्षा कारखानदारांना, ठेकेदारांना आणि भांडवलदारांना पोषक अशा प्रकारचे कामं केलेले आहेत। विशेष करून बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये सोलापुरात 5 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे। वारंवार बांधकाम कामगार, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने मी स्वतः विष्णू गारंपुरी अध्यक्ष, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, उपाध्यक्ष गणेश गोड्डू, महिला प्रमुख रेखाताई आडकी, महिला प्रमुख आमच्या वैशाली बनसोडेताई आणि सर्व पदाधिकारी मिळून आणि आमचे कार्यकर्ते मिळून अनेक वेळा या बांधकाम कामगारांची तुम्ही सर्वे करा, बोगस कामगार नोंदणी बंद करा असे म्हणत असताना ते प्रत्येक बैठकीला विषयांतर करायचं, बैठकीला उपस्थित न राहणे, आंदोलनाच्या वेळी देखील आम्ही खोटं बोलून आम्ही आंदोलन थांबविणे असे प्रकार करून त्यांच्या कार्यालयातील अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग बांधकाम कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी करून मोठ्या प्रमाणात ठेकेदाराकडून, खादी दलालाकडून आर्थिक व्यवहार करून बांधकाम कामगारांमध्ये भ्रष्टाचार फोपवण्यास त्यांनी किंवा भ्रष्टाचारास प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून आमच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने माननीय कामगार मंत्री, माननीय प्रधान सचिव कामगार विभाग, माननीय आयुक्त कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना आम्ही निवेदन दिलं। या निवेदनाद्वारे त्यांचं निवृत्तीनंतरचं जे लाभ मिळणार आहे ते रोखा आणि त्यांच्या सर्व्हिस बुक मध्ये नोंद करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। जर सरकारला खरोखरच या अधिकाऱ्यांची किंवा भ्रष्टाचाराची रोखाला थांबवायचं असेल, भ्रष्टाचाराला कारवाई करायची असेल तर आम्ही दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करा अशा त्या ठिकाणी विनंती केलेली आहे। कामगार मंत्र्यांनी तर या बाबतीत सखोल चौकशी करण्याचा आदेश देतो अशा प्रकारचं आश्वासित केलेलं आहे। आणि अन्यथा जर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला तर आमच्या बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतोय। आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सहाय्यक कामगार आयुक्त निवृत्त झालेले श्री सुधीर गायकवाड यांना कुठलाही लाभ देऊ नका असा परत एकदा सरकारला विनंती करतो। मी इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।